महत्त्वाची बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंचा निशिकांत दुबे यांना धमकी दिली आहे। धमकी देत मोरेंनी निशिकांत दुबेंना बांबू दाखवला। केडिया सारखा कोणतरी बडबड करतो, त्याच्यानंतर आता हे दुबे आले। म्हणजे बाहेरच्या लोकांना जो लोक खालच्या लेवलला, जो आमच्या लेवलला जो वर्ग आहे, तो जो शांत पद्धतीने या सगळ्या गोष्टी बघतोय, त्यांना हे शांत पद्धतीने बघत असताना ते त्यांना बघवत नाहीये। मग खालच्या याच्यामध्ये वाद लावायचा आणि कुठेतरी निशिकांत दुबेनं जे वक्तव्य केलेलं आहे त्याला काय उत्तर असणार आहे? त्याला कृतीमधून उत्तर देणार की मग शब्दामधून? त्यांनी बघा, निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केले ते त्यांच्या मतदारसंघामध्ये बसून केले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये बसून जर ते म्हणत असतील ना, तर मला वाटतं की आमच्याकडे पण आहे। तुम्ही जर काय आपटा आपटीची भाषा करत असणार, कारण आपट्याला त्या अंगात रग लागते आणि जी महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये आहे। आणि मला तर वाटतं की काय आहे, पण हे काय आहे? हे अशा वाचाळवीरांसाठी आहे। काय पण बांबू आहे, बांबू हातोडा या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात आणि मला वाटतं की जर वापर करायला लागला ना तर त्यांनी यावं, हे बघत असतील, त्यांनी बघावं। म्हणजे बरोबर मापातला आहे हा, जास्त लांब पण नाही आणि जवळ पण, बरोबर फटका बसतो याचा। त्यामुळे मग आम्हाला जर ह्या गोष्टी कराव्या लागल्या तर त्याला कारणीभूत हे निशिकांत दुबेंसारखेच लोकप्रतिनिधी असतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, जाणून बुजून हे कोण करतंय किंवा पडद्याच्या मागून हे घडवलं जाते? भारतीय जनता पार्टीच ह्या सगळ्या विषयाच्या पाठीमागं आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांची माती भडकवायची कामं, प्रांतवार वाद लावायची कामं हा चालू आहे आणि तो त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाही।